रात्री झोपण्यापूर्वी कोणते 3 पदार्थ खाल्ल्याने डोळ्याचे आरोग्य सुधारते आणि डार्क सर्कल कायमचे दूर होतात? महागडे अंडर आय क्रीम लावून सुद्धा डोळ्याखालील ते काळे डाग, ती सूज आणि तो थकवा का जात नाहीये? आपण विचार करतो की कदाचित मोबाईल जास्त वापरला जातोय म्हणून हे असं होतंय. पण मूळ कारण तुमच्या स्क्रीनमध्ये नाहीये. तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पोटात काय जातंय त्याच्याशी जोडलेलं आहे. आज आपण अशा 3 पदार्थाबद्दल बोलणार आहोत, जे रात्री झोपण्यापूर्वी खाल्ले तर तुमचे डोळे इतके तेजस्वी आणि टवटवीत दिसतील. बऱ्याच महिला विचारतात, की "ताई वय वाढायला लागले, की डोळ्याच्या कडा काळ्या पडतायत, डोळे आत गेल्यासारखे वाटतायत." तर यावरती नक्की उपाय काय? आपण बऱ्याचशा वेळेस पार्लरमध्ये जातो. हजारो रुपयाचे ट्रीटमेंट्स घेतो, फेशियल करतो, डोळ्यावर काकडीचे काप ठेवतो. तात्पुरतं छान वाटतं, पण दुसऱ्या दिवशी पाहिलं की तेच थकलेले डोळे पुन्हा समोर येतात. घरकाम, मुलांचा अभ्यास, ऑफिसचं टेन्शन आणि त्यात रात्री उशिरापर्यंत चालवणारा मोबाईलचा वापर. या सगळ्यामुळे डोळ्यावरचा ताण इतका वाढतो, की डोळ्यांच्या आसपासच्या बारीक रक्तवाहिन्या कमकुवत होतात. तरी खरी कमतरता ही शरीराच्या आत आहे. आपल्या डोळ्यांना आणि त्यांच्या आसपासच्या त्वचेला सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे व्हिटॅमिन एची. जेव्हा शरीरात या एका घटकाची कमतरता निर्माण होते, तेव्हा डोळ्याची चमक कमी होते आणि तिथली जी त्वचा आहे ती निस्तेज पडू लागते. सीरम हे फक्त तात्पुरतं आणि वरवरचं थराचं काम आहे. पण रात्री आपण जे खातो ना, त्याचा थेट परिणाम आपल्या पेशींवरती होत असतो. त्यामुळे तुम्ही जे काही खातात, त्याने आपलं शरीर घडत असतं. मग रात्री नक्की काय खायला हवं? तर पहिलं आणि सगळ्यात शक्तिशाली पदार्थ म्हणजे भिजवलेले काळे मनुके आणि त्याचबरोबर तुम्ही 2 बदाम, बऱ्याच जणी बदाम सकाळी खातात. पण जर तुम्ही डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि डार्क सर्कल कमी होण्यासाठी जर खाणार असाल, तर रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी 3-4 भिजवलेले काळे मनुके हा अमृत मानला जातो आणि यामागचं वैज्ञानिक कारणही असं आहे, की काळ्या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, जे डोळ्यांच्या आसपासच्या भागात रक्तपुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि तेथील जे रक्तप्रवाह आहे तो सुधारतो त्यामुळे. तर तेव्हा काळेपणा हा आपोआप हलका होऊ लागतो. डोळे देखील तेजस्वी, टवटवीत दिसू लागतात. पण हे खाण्याची देखील एक योग्य पद्धत आहे, जी बहुतेक महिलांना माहितीच नसेल. मनुके आणि बदाम सकाळीच पाण्यात भिजवून ठेवायचे आणि रात्री झोपण्यापूर्वी ते व्यवस्थित चघळून खायचे. यानंतर लगेचच पाणी प्यायचं नाही. जर तुम्ही ते न भिजवता खाल्ले, तर शरीरामध्ये उष्णता वाढू शकते. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होण्याऐवजी ती वाढेल. त्यामुळे योग्य पद्धत वापरली तरच तुम्हाला 7 दिवसामध्ये फरक दिसायला लागेल आणि चुकीची पद्धत वापरली तर महिने उलटले तरी देखील काही बदल तुम्हाला जाणवणार नाही. आता दुसऱ्या पदार्थाकडे आपण वळण्यापूर्वी मला तुम्हाला एक अशा गोष्टीबद्दल सांगायचं आहे, की ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तर तुम्ही कधी नोटीस केलं आहे का, की काही दिवस आपले डोळे खूप पांढरे आणि स्वच्छ दिसतात, तर काही दिवस ते पिवळसर किंवा लालसर वाटतात. याचं गुपित दडले आपल्या लिव्हरच्या आरोग्यामध्ये. जेव्हा आपल्या शरीरातील टॉक्सिस, विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवरती देखील होत असतो. तर म्हणूनच आपला दुसरा सुपर फूड आहे, रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अगदी चिमूटभर सेंद्रिय हळद आणि अर्धा चमचा गाईचे शुद्ध तूप टाकून ते प्यायचं आहे. तर ऐकायला हे खूप साधं वाटेल,
पण याला गोल्डन मिल्क म्हणतात. हळद आणि तूप दुधामध्ये टाकून जर तुम्ही हे घेतलंत, तर रात्रीच्या वेळी शरीरातील पेशींची झीज भरून काढली जाते आणि डोळ्यांच्या मागे जी मॅक्युलर सिस्टम असते, जी आपल्याला स्पष्ट दिसायला मदत करते, तर तिला देखील ताकद देण्याचं काम हे मिश्रण करतं. ज्या महिलांना रात्री मोबाईल स्क्रीन बघितल्यामुळे डोळ्यातून पाणी येतं किंवा डोकेदुखी होते, तर त्यांच्यासाठी तर हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे रात्री झोपताना हे गोल्डन मिल्क खूप फायदेशीर ठरेल. इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, की बाजारात मिळणारे रेडीमेड हळदीचे दूध किंवा सुगंधी दूध वापरू नका. तुम्ही जे शुद्ध गाईचं दूध किंवा शुद्ध हळद, सेंद्रिय हळद, शुद्ध तूप घरच्या घरी जर बनवलं असेल तर ते उत्तम. त्याचा वापर करा आणि त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते बाहेरच्या प्रॉडक्ट्समध्ये, ज्यामुळे डोळ्याखालील सूज वाढू शकते. त्यामुळे आपलं शुद्ध घरगुती तूप आणि हळद वापरायची आहे. महागड्या ब्रँड्सच्या आय क्रीमवर दरमहा हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा हा घरगुती नैसर्गिक उपाय तुमच्या खिशालाही परवडणारा आहे आणि याचे कोणतेही दुष्परिणाम देखील नाही आहेत. आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ, जो रात्रीच्या आहारात असायलाच हवा, तो म्हणजे व्हिटॅमिन एचा सगळ्यात मोठा नैसर्गिक स्तोत्र, म्हणजे उकडलेला किंवा भाजलेला रताळ्याचा छोटा तुकडा किंवा छोटासा गाजरचा रस थोडासा. आता तुम्ही म्हणाल, की गाजर किंवा रताळं रात्री कसं खायचं? तर रात्रीच्या जेवणात जर तुम्ही आठवड्यातून 3 दिवस तरी गाजराची कोशिंबीर किंवा उकडलेले रताळे समाविष्ट केले, तर तर यामुळे शरीराला मिळणारे बीटा कॅरोटीन रात्री झोपेत असताना व्हिटॅमिन एमध्ये रूपांतरित होतात आणि हे व्हिटॅमिन ई रात्रीच्या वेळी तुमच्या डोळ्यांच्या कॉर्नरचे रक्षण करते. पण अनेकदा महिला डायटिंगच्या नावाखाली किंवा रात्री भूक नाहीये म्हणून जेवण टाळतात किंवा फक्त सॅलडच खातात. पण लक्षात ठेवा, की उपाशी पोटी झोपल्याने शरीरामध्ये वात वाढतो, पित्त वाढतं, ज्यामुळे डोळे अधिक आत घसरतात आणि डार्क सर्कल हे गडद होऊ लागतात. तर योग्य प्रमाणात, योग्य वेळी अन्न घेणं हेच खऱ्या सौंदर्याचं रहस्य आहे. बरेच जण मला विचारतात, की "ताई, आम्ही हे सगळं करतोय, पण तरीही फरक का पडत नाहीये?" कारण की तुम्ही या 3 पदार्थासोबतच नकळत अशा काही चुका करत असता. नकळत होणाऱ्या चुका म्हणजे पहिली, रात्री झोपताना खोलीत पूर्ण अंधार न ठेवणं. जेव्हा आजूबाजूला प्रकाश असतो, तेव्हा शरीरामध्ये मेलाटोनिन नावाचा संप्रेरक तयार होत नाही, जो डोळ्यांना शांत झोप देतो. त्यामुळे शांत झोप आपल्याला लागत देखील नाही. दुसरी चूक म्हणजे रात्री जेवल्या-जेवल्या लगेचच बेडवरती जाणं आणि मोबाईल पाहणं. मोबाईलमधून निघणारा जो निळा प्रकाश आहे, ब्लू लाईट, ते डोळ्यांच्या रेटिनाला हळू कमकुवत करतो. जर तुम्हाला तुमचे डोळे कायमचे तेजस्वी, टवटवीत आणि तरुण ठेवायचे असतील, तर आजपासूनच या 3 पदार्थांचा समावेश तुमच्या दिनचर्येमध्ये करा आणि त्यासोबतच या छोट्या चुका टाळा. हा बदल तुम्हाला स्वतःमध्ये काही दिवसामध्ये केल्याने तुम्हाला फरक जाणवेल. आणि जर ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये आणि आपल्या घरातील इतर महिलांशीही नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आजपासूनच तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी डोळ्यांच्या देखील आरोग्याकडे लक्ष द्या आणि हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि काही चुका टाळा. स्वस्थ खा आणि मस्त राहा. आणि जर काही तुमचे अनुभव असतील तर ते कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.